नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयी सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे ऑल इन वन एक ॲप्लिकेशन, एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सविस्तरपणे संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. याबाबत जी.आर. सुद्धा आला आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या एकच मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे व याची स्थापना करण्याबाबत हा निर्णय आहे. एक एप्रिलपासून हे लॉन्च सुद्धा होणार आहे. याबाबत जी.आर. काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी जलद कृती गटांची स्थापना करण्याबाबत हा जी.आर. आहे. तर महाराष्ट्र शासन निर्णय आहे. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा जी.आर. आलेला आहे. कृषी व पद्म विभागात शासन निर्णय इथे सांगितलेला आहे. त्यानंतर प्रस्तावना मांडली आहे. ते काय आहे ते पाहून घेऊया. या विभागाच्या दिनांक 31 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीसाठी एकच खिडकी म्हणजे सिंगल विंडो इंटरफेस SWI तसेच शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने या संदर्भातील अहवाल सादर केला आहे व सदर अहवाल स्वीकारत करण्यात आले आहे, हे सुद्धा माहिती आहे. व सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि चारही कृषी विद्यापीठे विकसन टप्पा 1 एप्रिल 2025 पर्यंत आणि विकसन टप्पा 2 1 मे ते डिसेंबर 2025 मध्ये सहभागी असतील. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एक मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे, ज्यामध्ये ऑल इन वन शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी असे पूर्ण माहिती असणार आहे. त्याबाबत सुद्धा शासन निर्णय आला आहे. तरी ते शासन निर्णय काय आहे, तर राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याकरता खालीलप्रमाणे विविध जलद कृती गटांची स्थापना करण्यात आली आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्यात आले, ज्यामुळे विविध प्रकारची जी काही माहिती आहे ते सहजपणे उपलब्ध करून देता येईल. कारण आता शेतकऱ्यांना स्मार्टफोन आहे, त्यामध्ये स्मार्ट तुम्हाला ॲप्लिकेशन सुद्धा येईल, ज्यामध्ये तुम्हाला एकच मोबाईल ॲप थ्रू सगळी जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. याबाबत सरकारने निर्णय घेतलेला आहे व IT प्लॅटफॉर्मवरती याची डेव्हलपमेंट होत आहे व 1 एप्रिलला टप्पा पहिला पूर्ण होणार आहे, हे सुद्धा माहिती आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.